आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर नाडोनी निजल्या ते भागा, चोर नाडोनी निजल्या ते भागा. आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. का जिंदगी तो बेवफाई है, कभी नहीं ठुकराएगी. मौत महबूबाई साथ लेकर जाएगी. आएगी नोटिस तो जमानत न होगी. पूछेगा हतिम तो तुम क्या कहोगे. आए मन मुसाफिर तुझे निकलना होगा. काया आकुटी तुझे खाली करनी पड़ेगी. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. अर्थात मायबापो, साधू संतांनी आपल्याला जाग केलं का? साधू संताला माहित आहे हा समाज पूर्णपणे काय झालेला आहे, झोपलेला आहे. महाराज आम्ही तर जागे येतो, तुम्ही कसे म्हणता झोपलेलं. ऐका, आपण बाहेरून जागे आहेत पण आतून झोपलेलं आहे. बाहेर जागे आत निजलेले. आपण बाहेर जागेत पण बाहेरून झोपलेलो आहोत. बरोबर आहे का? आतून आपण झोपलेलो आहोत, बाहेरून जागे दिसतो. का? आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाही. महाराज आम्ही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हितासाठी धावपळ करतात. पण ऐका, ते खरं हित नाही. खरं हित कोणतं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन हो, करुणिया मन एक विध, करुणिया मन एक विध. हित ते करावे देवाचे चिंतन. माणसाला थोडा विकू द्यायचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी धडपड करतो ते हित नाही आपलं. मग हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. प्रत्येकाने जाग व्हावं आपल्या हिताच्या ठिकाणी. त्याच्यासाठी साधू संतांनी आपल्याला जाग केलं. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जाग केलं. महाराज कळालं, साधू संतांनी आम्हाला जाग केलं, पण नेमकं जाग कुठं राहायचं ते सांगा आम्हाला. साधू संतांनी आपल्याला काही ठिकाणी जाग केलेलं आहे विलास महाराज. कोणत्या ठिकाणी? पहिली गोष्ट सांगितली, धन. धनाच्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला जाग केलं. धन म्हणजे काय हो? पैसा. पैसा धन फार महत्वाचं आहे, पैसा फार महत्वाचा आहे. का? आज समाजामध्ये प्रत्येकाला जी मानमान्यता आहे कशामुळे आहे? धनवंताला गे सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे. धनवंताला गे सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे. खूप गोड, खूप.
समाजामध्ये प्रत्येकाला जी मान्यता आहे दादा, कशामुळे? आज की दुनिया है कंगाल, हे मान माला माल, पैसा बोलता है, पैसा बोलता है. माणूस नाही बोलतो, पैसा बोलतोय. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लयणारी, त्यांना पोराला ताची हाव, आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस हा, ओ पैशासाठी सारी माणस या पैशाची गुलाम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. हो दाम करी काम, हो दाम करी काम. समाजामध्ये जी किंमत आहे प्रत्येकाला, कशामुळं? पैसा. धनाच्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला जाग केलं, कारण पैसा फार महत्वाचा आहे. असं मी ऐकलंय, बोलताना बिकू करा म्हटलोय मी, बंद करा. असं मी ऐकलंय, काय पैशाला 3 नावं असतात. अरे पैसो तेरे 3 नाम, परशा परसोवर परसराम. अहो माणसाकडे जर थोडा पैसा असेल ना, लोक त्याला काय म्हणतात? तो हे परश्या, काय कुठं चालला? थोडा पैसा आहे, गरीब माणूस आहे. आपण थोडा जास्त असला की काय परसराम, बरा आहेस ना? आणि थोडा आणि चांगला आला मजबूत पैसा की मग काय परसराम सेठ, बरी आहे का तब्येत बरी आहे का? केव्हा पैसा भरपूर आहे, लोक त्याच्या तब्येतीची विचारपूस करतात का? पैशामुळे. अहो माणूस नाही बोलत, एखादा माणूस म्हणत असतो हे असं करा, हे तसं करा, तेव्हा नाही बोलत, मग पैसा बोलतो. पैसा. महाराजांनी प्रमाण दिलं. आज सगळ्याला जी मान्यता आहे व्यवहारामध्ये, अहो लय लांबचं द्या सोडून, गावातलं सोडून द्या, तालुक्यातलं सोडून द्या, जिल्ह्यातलं सोडून द्या, घरातलं बघा जरा, घरातलं निरीक्षण करा. आपली बायको आपल्या मागं पुढं करते, कशामुळं? धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, कुटका देखोनी शुनी जैसी, पुच्छ हलवी म्हणजे शेपूट. जसं कुत्र तुकड्यासाठी शेपूट हलवतं ना महाराज, तसं धनवान पुरुषाची पत्नी सुद्धा महाराज त्याच्या मागं पुढं करते. का? पैसा आहे म्हणून. पैसा नसू द्या बरं. आता आमचं लॉकडाऊन मध्ये तर लय अवघड झालं महाराज. आमच्या महाराज लोक सांगतो ना तुम्हाला महाराज, लॉकडाऊनच्या अगोदर रोज कीर्तनाचे पाकिट, सप्ताहाचे पाकिट, पण लॉकडाऊन मध्ये पाकिट नाही, मानधन नाही, कुठं नारळ सुद्धा नाही. लय अवघड झालं. एक दिवस तर मी असं गाथा वाचत बसलो होतो खुर्चीवर बाहेर, आणि बाया बोलताना काय कशावर घालून बोलतील काही सांगता येणार नाही महाराज. लय तल्लक बुद्धी असते त्यांची. असा गाथा वाचत होतो, आणि बायको झाडता झाडता मोठ्याने म्हणाली, एक कुत्र असं चाललं होतं दारातून, अरे म्हणले हाड, 6 महिने झाले कधी कीर्तन नाही, पाकिट नाही, बुक्का नाही, नारळ नाही, गटा गटा गिळलं, घटा गटा गिळलं, काय करता आता? तिला म्हणलं अगं कुत्र बांड आहे ग, काय करता आता? लय अवघड आहे महाराज. आपली स्त्री आपली बायको म्हणते ना बघा, पाकिट घेऊन गेली का कीर्तनाचं काय म्हणते, चहा देऊ, कॉफी देऊ, थंड देऊ, गार, सगळी हे माझ्यावर घालून तुमचंच सांगतोय, एवढं काही माझं वाईट नाही. पगाराच्या दिवशी बायको कशी करते महाराज, ऊसाचे पैसे आले की किती आदर देते हो महाराज. का? सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहु माने. अरे पैसा आहे तोपर्यंत, आणि एकदा पैसा गेला का शांतीब्रह्म नाथबाबा म्हणले, त्या धनाची झाली तुटी, श्री वसवसोनी लागे पाटी, आता तुमच्या नावडती गोष्टी, रागे उठी फडफडोनी. कोण म्हटले? नाथबाबा म्हणतात, धन आहे तोपर्यंत पत्नी आपली सेवा करते हो, पण धनाची तुट्टी झाली की आपण जर साधं पाणी जरी मागितलं ना, 1 महिनाभर घरात बसून बघा,
आपण म्हणायचं अगं पाणी देतेस का, ते म्हणते तुम्हाला उठून घेता येत नाही का, मी काय काय करायचं, स्वयंपाक करायचं, धुणं धुवायचं, भांडं धुवायचं, पोरांना सांभाळायचं का तुमच्या मायबापाला सांभाळायचं. मी म्हणत असतो एकच काम कर, फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकीचं सगळं मी सांभाळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ही वस्तुस्थिती आहे हो महाराज. आज पैसा आहे तर सगळी किंमत आहे महाराज. धनाला फार किंमत आहे. साधू संतांनी आपल्याला धनाच्या ठिकाणी जागं केलं. धन महाराज जागं केलं म्हणजे नेमकं काय, धन कमवायचं नाही का, तुकोबाराय म्हणले धन कमवायचं असं सांगत नाही आम्ही. धन माणसाने जरूर कमवावं. किती कमावं, निधन होईपर्यंत धन कमवा. बरोबर आहे की नाही. काही लोक आयुष्यभर नुसतं धन धन धन. सुभाष महाराज शेवटी लिहावं लागतं काय, यांचं निधन झालं. कमवा ना, निधन होईपर्यंत धन कमवा. पैसा कमवण्याबद्दल माझं कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. नव्हे नव्हे आपल्या भारताची संस्कृती सांगत असताना, आपल्या भारताची शान सांगत असताना, आपला भारत देशच कसा होता माहीत आहे. आपल्या भारत देशामध्ये पूर्वीच्या काळामध्ये फार वनं होते. ज्या काळामध्ये वनमंत्री नव्हते त्यावेळेला वनं फार होते. त्या वनामध्ये झाडंही भरपूर होते आणि त्या झाडावर बस सोन्याचा धूर निघत होता. मी तर म्हणतो प्रत्येकाच्या घरामध्ये 1-1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. बरोबर आहे ना. भरपूर धन कमवा, पण त्या धनाबरोबर धन कमवत असताना साधू संतांनी धन कमवण्याची पद्धत सांगितली. कसं जोडनिया धन उत्तम व्यवहारे, 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 उदास विचारे वेच करे. हो जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल. धन जरूर कमवा, पण कसं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने धन कमवा आणि उदास विचारे वेच करी. बरोबर आहे. खूप धन कमवा, खूप कमवा, पण कधी कधी चांगल्या सत्कार्यासाठी त्याचा खर्च करा. बघा या कुटुंबाने इतकं खऱ्या अर्थाने आपल्या वडिलाच्या स्मरणाच्या प्रित्यर्थ खऱ्या अर्थाने एवढ्या सुंदर कीर्तन महोत्सवाचं आयोजन ठेवलं. याला म्हणायचं उदास विचार वेच करी. धनाच्या ठिकाणी साधू संतांनी जागं केलं. दुसरी गोष्ट आहे दारा. दारा म्हणजे काय हो, बोला की. धन आणि दारा म्हणजे पत्नी. पत्नीला जागं केलं. पत्नीने कसं पतीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे आणि पतीने कसं पत्नीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. ऐका, रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. 14 बरस राम वनवासा. रामप्रभू वनवासाला निघाले आणि माता जानकी सुद्धा रामप्रभूच्या समोर आल्या आणि म्हणाल्या, प्रभू मला सुद्धा तुमच्यासोबत वनवासाला यायचं आहे. रामप्रभू म्हणतात, नाही, मग वनवास मला दिलाय. जानकी म्हटले, नाही प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची छाया आहे. छाया, छाया म्हणजे काय, सावली. प्रभू सावली जशी माणसाला सोडून राहत नाही ना, तशी मी तुमची छाया आहे, मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही. तुमच्या सुखामध्ये जशी मी सामील आहे तशी मी तुमच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होणार. पत्नीने पतीच्या सुखामध्ये जशी सामील होता ना आपण, तसे दुःखामध्ये सुद्धा पत्नीने सामील झालं पाहिजे. बघा ना, अहो
सगळ्या डिग्र्या तुम्हाला फुकट आहेत. एखाद्या मायमाऊलीचा नवरा जर डॉक्टर असेल ना, ती पहिली नापास असली तरी सगळ्या गावामध्ये तिला म्हणतात काय, डॉक्टरीन बाई. शाळेतच कधी गेली नाही, बालवाडीच माहीत नाही, तरी सुद्धा नवरा जर मास्तर असेल ना, सगळं गाव तिला म्हणतंय काय, ओ मास्तरीन बाई. तिला जर म्हटलं ना करा सई, तर ती काय म्हणती, लावा शाई. अशी गंमत आहे महाराज. याचा अर्थ काय आहे, सगळ्या सुखामध्ये पतीच्या तुम्ही सामील होता, तसं दुःखामध्ये सुद्धा सामील झालं पाहिजे. जानकी म्हणती रामप्रभूला, नाही प्रभू तुम्हाला वनवास झालाय, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. मला तर आश्चर्य वाटतंय, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी पुढती तुमच्या. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. अर्थात पत्नीने पतीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. धन दारा पुत्र, पुत्राच्या ठिकाणी मायबापाने जागा असलं पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही, तर लेकरांना घडवणं महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लेकरांना नुसतं वाढवणं महत्वाचं नाही, लेकरांना घडवणं फार महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाईनं गौऱ्या थापल्या आणि भीमांना विकायला लावल्या, बाजारामध्ये विकायला लावल्या. आणि स्वप्न पाहिलं होतं की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर बनवायचं आहे. मायबाप हो, रमाबाईनं, सावित्रीबाई फुलेनं, आई जिजाऊ साहेबांनं लेकरांना वाढवलं नाही, तर काय केलं, घडवलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर सगळा देश चालतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. शिकायला लाजू नको ग, अशी येड्यावानी वागू नको ग, आडानी राहून बाई वाटुळ करू नको ग, लावू ग लावू ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव, शिकली नाही ती रमान भागू, कस ज्ञान तिच्याकडे मागू, लावू ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव, धरू नका राग मी लागते मी तुम्हा माग, एवढा विचार मनात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई रमाबाईंचे विचार आहेत मायबापू. लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही, लेकरांना घडवणं फार महत्वाचं आहे. बघा तुम्ही, आज जेवढे जगामध्ये थोर महापुरुष झाले ना, आईच्या संस्कारातून, आईच्या घडवण्यातून. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भीमरावाचं नाव घेतात का, आईच्या संस्कारातून ते घडले मायबापू. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगभर आहे, फुकट नाही. आई जिजाऊ साहेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवलं नाही, तर घडवलं. खरं तर असं म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. विकू द्या थोडा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. कीर्ती आहे महाराज, साता समुद्राच्या पलीकड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची कीर्ती आहे, फुकट नाही. मग आई जिजाऊ साहेबानं आई छत्रपती शिवाजी महाराजावर केलेले संस्कार आहेत. काय संस्कार केले सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. अवघ 5 महिन्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं. अचानक गडावर काही गनिम हल्ला करतायत, पण आई जिजाऊ साहेब थांबणाऱ्या नव्हत्या. या सर्व माता माऊल्या आलात ना, सर्वांना सांगतो, तुमच्यामध्ये प्रचंड महाशक्ती आहे,
प्रचंड शक्ती आहे. ठरवलं तर तुम्ही काही पण करू शकता. का? तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी. थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोकाता ललकारी. तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी. ओ हिंदू भूमीची नारी, ओ हिंदू भूमीची नारी. हो तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी. थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसली अशी का स्वस्त भगिनी, ठोकाता ललकारी. तू हिंदू भूमीची नारी, तो हिंदू भूमीची नारी, तो हिंदू भूमीची नारी, तो हिंदू भूमीची नारी. आजपर्यंत जेवढेही सत्पुरुष घडले तुमच्या कुशीतून घडले. मायबाप, आईनं तुमच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. 5 महिन्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं आणि अचानक शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला. पण आई जिजाऊ साहेब थांबणाऱ्या नव्हत्या. कमरेला तलवार घेतली, युद्धाचा पोशाख अंगामध्ये परिधान केला, घोड्याला टाच मारली. पण तेवढ्या शिवबाची आठवण झाली. 5 महिन्याचा माझा शिवबा आहे. शिवबा जवळ गेल्या, आपल्या हातावर घेतलं आणि त्या दासीजवळ गेल्या आणि त्या दासीला सांगितलं, सखी आम्हाला युद्धाहून येईपर्यंत शिवबाचा सांभाळ कर. त्या दासीने सांगितलं, आई साहेब, हिंदवी स्वराज्याचा राजा माझ्या पदरी घालून जर तुम्ही जात असाल तर याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतं भाग्य असेल, कोणतं भाग्य असेल. त्या दासीने स्वीकारलं. आई जिजाऊ साहेबांना एका वाक्यामध्ये सांगितलं, आई साहेब काळजी करायची नाही, पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा चांगला सांभाळ करेल. त्या दासीला 7 महिन्याचं पोरग होतं. आई साहेब युद्धाला निघून गेल्या आणि युद्धाला निघून गेल्याच्या नंतर शिवबा थोड्या वेळ चांगले खेळले, पण नंतर रडायला लागले. काही केल्या शिवबाचं रडणं थांबेना. काय करावं कळायला तयार नव्हतं. अनेक खेळण्याच्या वस्तू हातामध्ये दिल्या, काही केल्या शिवबाचं रडणं थांबत नव्हतं. लक्षात आलं आता शिवबाला खेळण्याची भूक नाही, तर आता शिवबाला पोटाची भूक लागली. काय केलं मग? पोटच्या पोराला दासीने बाजूला केलं आणि 5 महिन्याच्या शिवबाला आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या अंतकरणातील 2 घोट दूध शिवबाच्या मुखामध्ये घातली. शिवबाचं रडणं शांत झालं, पाळण्यामध्ये झोपी गेले. बोलू नका, बोलू नका, नका, शांत बसा. सायंकाळच्या वेळेला आई जिजाऊ साहेब युद्धावरून आल्या. आल्याबरोबर आई कुठं जाणार आहे? कोणती आई असू द्या, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. शिवबा जवळ गेल्या, त्या दासी जवळ गेल्या आणि सांगितलं, सखी आमच्या शिवबाला द्या. कुठं आहे? त्या दासीने सांगितलं, आई साहेब शिवबा झोपी गेलेत. म्हणले, कसा झोपी गेला? त्या दासीने हात जोडले सांगितलं, आई साहेब माफ करा, मी तुमच्या घरातील दासी आहे, मोलकरी नाही, नोकरी नाही, पण फार मोठं धाडस केलं. म्हणले, काय? तुम्ही गेल्याच्या नंतर शिवबा थोडा वेळ चांगले खेळले, पण काही केल्या शिवबाचं रडणं थांबत नव्हतं. अगं काय केलं मग? आई साहेब मला माफ करा, माझ्या पोटच्या पोराला बाजूला केलं आणि शिवबाला माझ्या पदराखाली घातलं आणि 2 घोट दूध शिवबाला पाजलं. आई जिजाऊ साहेब हसल्या, मुठभर मोहरा घेतल्या, त्या दासीच्या पदरामध्ये घातल्या, शबासकीची थाप तिच्या पाठीवर मांडले आणि सांगितलं, वा तू तुझं कर्तव्य बजावलं, मानलं तुला. पण ऐका ना, 5 महिन्याच्या शिवबाला आई जिजाऊ साहेबांना घेतलं. कुठं गेल्या? आपल्या आसनगृहामध्ये गेल्या. शिवबाचं कौतुक नाही केलं, मग त्याचं अवक्षण नाही केलं, मग शिवबाच्या नरड्यामध्ये बोट घातलं. का? पिलेलं दूध जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत बोट बाहेर नाही. पण गंमत अशी झाली, एका सखीने पाहिलं,
आणि आई जिजाऊ साहेबांना सवाल केला, आई साहेब काय दूध पाजलं म्हणून त्या दासीचं कौतुक करणाऱ्या तुम्ही आणि पाजलेलं दूध बाहेर काढणारे तुम्हीच, असं वागणं का? हे वागणं बरोबर नाही. आई जिजाऊ साहेब म्हणतात, सखी सांगू, माझ्या पश्चात माझ्या शिवबाचा त्या दासीने सांभाळ केला ना, त्याबद्दल तिचं कौतुकच करते. मग पिलेलं दूध का बाहेर काढता? आई जिजाऊ साहेबानं दिलेलं उत्तर सगळ्या माऊल्यांनी घरी घेऊन जा. आई जिजाऊ साहेब म्हणतात, सखी पिलेलं दूध बाहेर का काढते माहित आहे? त्याचं कारण एकच आहे. आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिला आणि आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिऊन उद्या जर मोगलांचा दास बनला, हे कदापि आम्हाला सहन होणार नाही. अरे माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचं नाही, तर माझ्या शिवबाला हिंद विश्वराज्याचा राजा बनवायचा आहे, म्हणून पिलेलं दूध बाहेर काढ. असे संस्कार लेकरावर करावे लागतात. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के, अपने हो या पराए सबके लिए हो न्याय, देखो कदम तुम्हारा हर गिजन डगमगाए, रास्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के. का? तर आजचे बालक उद्याचे पालक आहेत. त्यांना संस्कारित करणं हे तुमचं कर्तव्य आहे, यांच्याकडं नाही. आईने जर मनावर घेतलं ना, आपल्या लेकराला राजाही बनवू शकते. आईने मनावर घेतलं तर चोरही बनवू शकते. चोर बनवायचं आहे का राजा बनवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. अर्थात पुत्राच्या ठिकाणी जागा केलं. धन दारा पुत्र जन, या जनाच्या ठिकाणी जागा केलाय. तुम्हाला परमार्थ करायचा आहे, भक्ती करायचा आहे, लोकांचं लय मनावर घेऊ नका. का? लोक आज या पारड्यात आहेत तर उद्या त्या पारड्यात आहेत. बरोबर आहे. एखादा जरी कीर्तनाला येत नसेल ना, लोक त्याला म्हणतात, काय रे, अरे जरा नीट वाग, चांगलं वाग, कीर्तनाला ये जा, प्रवचन ऐक. बरं ऐकायला आला कीर्तन ऐकलं आणि त्याच्यामध्ये परिवर्तनच झालं. काय? त्यांनी माळच घातली. काय घाले? कीर्तन ऐकलं, माळ घातली. लोक थांबतात का? नाही. मग करून करून भागला ना, आता देवपूजाला लागला. सबसे खतरनाक रोग क्या कहेंगे लोक. अहो लोकाला कायम काही ना काहीतरी प्रश्न पडलेला असतो. म्हणून साधू संतांनी सांगितलं, परमार्थ करायचा आहे, लोकाचं लय मनावर घेऊ नका. काय करायचं? या जनाचा त्याग करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा, तेजोनी या जन भक्ती करा. धन दारा पुत्र जन बंधू. भावाने भावाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. बंधू प्रेम असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? राम लक्ष्मणासारखी जोडी आहे का नाही? जनार्दन दादा असतील, दुसरे काय फोन कर, भाऊसाहेब, राम लक्ष्मणासारखी जोडी आहे महाराज. भावाने बंधू प्रेम असलं पाहिजे. राम लक्ष्मणाचं काय प्रेम होतं महाराज. रामप्रभू वनवासाला निघाले त्यावेळेला लखनजी समोर आले आणि लखनजी रामप्रभूला म्हणतात, दादा. काय रे लखन,
मी जी गोष्ट ऐकतोय ती खरी आहे का? म्हटले काय? तुम्हाला 14 वर्षाचा वनवास झालाय. प्रभू म्हणतायत, रामप्रभू म्हणतायत, बरोबर आहे, खरी आहे. बाबा, तुम्हाला ज्यांनी वनवास दिला असेल त्यांना मी अखंड वनवास देईल, फक्त मला नाव सांगा. रामप्रभू म्हणतात, नाही लखन, कशाला अखंड वनवास देतो? खरं तर माझ्या वनवासाचं कारण राजा दशरथ नाहीत, माझ्या वनवासाचं कारण माता कैकेयी नाही. लखन म्हणतात, दादा तुमच्या वनवासाचं कारण राजा दशरथ नाहीत, कैकेयी नाही, मग तुमच्या वनवासाचं कारण तरी काय आहे? त्यावेळेला रामप्रभू आपल्या वनवासाचं कारण फार गोड सांगतात. एक लक्षात ठेवा, रामप्रभू दुसऱ्याला दोष देत नाहीत. एखादी गोष्ट घडली ना, बरेच लोक दुसऱ्याला दोष देतात, याच्यामुळंच असं झालं, बरोबर आहे की नाही? नका नका, दुसऱ्याला कधी दोष द्यायचा नाही. आपल्या दैवाला, आपल्या प्रारब्धाला, आपल्या नशिबाला, आपल्या कर्माला दोष द्यायचा. जगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला लपवता येतात, मिटवता येतात, पण आपलं दैव, आपलं प्रारब्ध मिटवता येत नाही, लपवता येत नाही. फार गोड वर्णन आहे महाराज. विठाल 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 सगळ्या गोष्टीने चतुराई करता येते. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे बाई. जरा समझो इसकी सच्चाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाव. कागज हो तो सब कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी किस्मत के कारण, एक दिन इसी किस्मत के कारण, बन को गए ते रघुराई. कर्म का लेख मिटे नारी भाई. सगळं मिटवता येतं, पण कर्माचा, प्रारब्धाचा भोग तो मिटवता येत नाही. रामप्रभू म्हणतात, नाही लखन, माझं प्रारब्ध माझ्या वनवासाचं कारण आहे. लखन म्हणतात, दादा तुम्ही जर 14 वर्षे वनवासात जात असाल ना, मला सुद्धा तुमच्या बरोबर वनवासाला यायचं आहे. रामप्रभू म्हणतात, नाही लखन, वनवास मला दिलाय, वनवासाला मी जाणार. या उलट लखन, मोठ्या भावाने नीती सांगितली पाहिजे, लहान भावाने ऐकली पाहिजे. काय नीती सांगताय प्रभू, तुम्ही मला सांगा दादा. रामप्रभू म्हणतायत, लखन, एखाद्या वेळेला जर अयोध्येच्या गादीला भरताने नकार दिला, तर एखाद्या वेळेला अयोध्येचा राजा बनवून तुला या अयोध्येचा सांभाळ करावा लागेल. लखनजी तर जास्तच भडकतात. लखनजी म्हणतात, दादा ज्या राजगादीने तुम्हाला 14 वर्षाचा वनवास दिलाय ना, आणि त्या गादीची मला अभिलाषा दाखवताय. लखनजी म्हणताय, दादा नीतीचा विचार, मोठ्या भावाने नीती सांगितली पाहिजे, लहान भावाने नीती ऐकली पाहिजे, पण नीतीचा विचार त्याने करावा ज्याला मुक्तीची गरज आहे, ज्याला कीर्तीची गरज आहे. अरे या लखनला मुक्तीची गरज नाही, या लखनला कीर्तीची गरज नाही, मग या लखनला फक्त आणि फक्त त्याच्या दादाची गरज आहे, त्याच्या भावाची गरज आहे, प्रभूची गरज आहे. विठ्ठल विठाल 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 विठाल. अर्थात मायबाप हो, याला बंधुप्रेम म्हणतात. हे दोघं जोडी राम लक्ष्मणासारखी जोडी आहे, पण हल्लीच्या काळामध्ये जरा अवघड झालंय. आज के इंसान को ये क्या, थोडा आवाज आलाय, कोरडा वाटतंय, थोडा नॉर्मल विकू दे. आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. कैसी ये मनहूस खड़ी है, भाइयों में जंग चढ़ी है. रोती है सलमा और सीता, रोते हैं मोहल्ले सारे. सबका माथा आज झुका है, आजादी का रोज खड़ा है. आज के इंसान को ये
क्या हो गया, इसका पुराना प्यार कहा पर खो गया. प्रेम राहिलं नाही हो. सगळ्या गोष्टींनी माणसं मोठी झाली, पण अंतकरणामध्ये एकमेकाविषयी ओलावा राहिला नाही. लई श्रीमंत माणसं झाले हो, लई, पण अंतकरणामध्ये प्रेमाचा ओलावा राहिला नाही. बंधू प्रेम असलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. लई मोठी यादी आहे महाराज. कळालं आम्हाला, आम्ही सगळ्या ठिकाणी जागं राहू. त्याचा फायदा काय होणार, त्याचा फायदा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. नॉर्मल. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाची या. महाराज अहो, आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागा राहायचं आणि माता पित्याला धन्यता म्हटले असंच आहे. माणूस कितीही मोठा होऊ द्या, मायबापापेक्षा मोठा होत नसतो. प्रत्येक जण जो घडतो ना, मायबापाच्या संस्कारातून घडतो. आई वडिलांचं आपल्यावर ऋण असतं मायबाप. धन्य माता पिता तयाच्या. जेवढेही सत्पुरुष झाले, मोठे पुरुष झाले ना मायबाप, धन्यता कुणाला आहे, त्यांच्या माता पित्याला आहेत. संत श्रेष्ठ सावता महाराज, विश्वाचा मालक अंतकरणामध्ये साठवला, पण त्यांचं वर्णन करत असताना नामदेव महाराज म्हणतात, हरी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. किती मोठा माणूस होऊ द्या हो, धन्यता माता पित्याला आहे. बघा, विश्वाची माऊली थोर ज्याची ख्याती. ज्ञानोबारांनी विश्वक्रांती केली, विश्वक्रांती. ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधी घ्यायला लागले ना, सगळ्या विश्वातील साधू संत ज्ञानोबारायांच्या जवळ आले, रडायला लागले. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधी घ्यायला लागले. सगळे साधू संत रडायला लागले, देवही रडत होते. रुक्मिणी माता सांगत होती, अहो देवा, हे सगळे रडणं ठीक आहे मग, पण तुम्ही रडणं बरोबर नाही. त्यावेळेला देव म्हणतात, रुक्मिणी खरं सांगू, जगाच्या पाठीवर अनेक ज्ञानी पाहिले, अनेक साधक पाहिले, पण साधकाचा मायबाप फक्त माझा ज्ञानोबा आहे. साधकाचा मायबाप दरुशने हरेताप नव्हे नव्हे देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी त्रैलोक्यदा. माझ्या ज्ञानोबासारखा सखा जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही. त्यावेळेला रुक्मिणी मातेला महत्त्व कळतं. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते, तुम्ही ज्ञानोबाराला धन्यता देता, पण मी ज्ञानोबाराला धन्यता देणार नाही. मग मी त्यांच्या माता पित्याला धन्यता देणार. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. माणूस किती मोठा उद्या दादानो, पण मायबापाच्या नावाने ओळखला जातो. म्हणून बघा, आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक जण आपल्या मायबापाच्या संस्कारातून घडत असतो. म्हणून जाता जाता सर्वांना एक संदेश देणार आहे. थांबणार आहे, वेळ झालेली आहे माझी, पण शेवटचं ज्या बापाच्या प्रित्यर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे ना, त्याच्याबद्दल एक 10-20 मिनिटं बोलणार आहे आणि थांबणार आहे. सकळ तीर्थाची ये धुरी, जे का माता पितरी, तया सेवेशी कीर शरीरे लोणकीचे. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याच्या जीवनातील आई गेली आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला त्याला मायबापाची किंमत विचारा. 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण एकदा मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. नाही मिळणार हो. मायबाप खूप प्रेम करतात. जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे अनेक पात्र आहेत,
पण निस्वार्थ प्रेम करणारं पात्र आई बापाचं आहे. किती माय प्रेम करते हो. आई म्हणजे मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. आई दुधावरील साय, वासराची गाय, लंगड्याचा पाय. आई आंधळ्याच्या हातातील काठी आहे. लय प्रेम करते हो माय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं ना तिला आई म्हणतात. मायबाप इतकं प्रेम करतात ना लेकरावर, लाभावीनं करतात. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीनं प्रीती. माय किती प्रेम करते सांगू. इथं माझ्या बहिणी बसल्यात. प्रत्येक माऊलीला माझा प्रश्न आहे, सवाल आहे. माहेरातला आनंद कुठपर्यंत हो? जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत माहेरातला आनंद आहे. एकदा का माहेरातले मायबाप गेले का मुलगी राहत नाही आजी. मग मुलगी पाहुणी होते, पाहुणी. 15 वर्षाची पोरगी माईला म्हणते, ए आई पहिलं लय मामाच्या गावाला जायचे, आता का जात नाही. ती आई काय म्हणते माहित आहे, बेटा माझा माहेरातला बाप गेला, माझी माहेरातली आई गेली, नाही जाऊ वाटत मला. तिथं घरी गेलं की माझ्या बापाचा बूट दिसत नाही, माझ्या आईची चप्पल दिसत नाही. खर तर जोपर्यंत माहेरामध्ये माय बाप आहेत ना तोपर्यंत पोरीची पिशवी कधी रिकामी येत नाही. बरं गच्च 4 पिशव्या माय भरून देते. ए ताई ही डाळ ने तुला, हे पोरी हे तांदूळ ने तुला. हे आई कशाला देते, राहू दे ग तुझ्या संसाराला कामाला येईल. जोपर्यंत माहेरामध्ये आहे बाप आहे ना पोरीची पिशवी रिकामी येत नाही. पण ज्या दिवशी माहेरातले माय बाप जातात ना त्या दिवशी पोरीच्या पिशवीमध्ये बदल होतो. असं समजायचं त्या दिवशी माहेराहून पिशवी रिकामी आली त्या दिवशी समजायचं गड्या आता माहेरामध्ये या पोरीचे मायबाप राहिले नाही. राहू द्या दादा 2 मिनिटं थांबा ना. मी कोण नका वाटत, मी सांगतो 2 मिनिटं. एकदा का माहेरातले मायबाप गेले की पोरगी पाहुणी होते, पाहुणी. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत कोणाची परवानगी नाही माहेराला जायला. आजी एकदा का माहेरातले मायबाप गेले ना विचार करावं लागतं जावं की नाही. लय प्रेम करते हो माय. बघा तुम्ही, पोरगी सासराहून नांदून येऊ द्या माहेरी. खरं तर सासरमध्ये सगळ्यात अगोदर उठावं लागतं. सासर आहे ना माहेर याच्यातला फरक माहीत आहे. जिथं सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं आणि सगळ्याच्या नंतर झोपावं लागतं त्याला सासर म्हणायचं. जिथं सगळ्याच्या अगोदर झोपायला मिळतं आणि सगळ्याच्या उशिरा उठवलं जातं त्याला माहेर म्हणायचं. पोरगी सासरहून नांदून येऊ द्या. नवीन लग्न झालंय. सकाळचे 6 वाजले, सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले. 10 वर्षाचा भाऊ त्यात पोरी जवळ जातो, बहिणी जवळ जातो, ताई जवळ जातो. हे ताई उठ. पण किचन मधली माय काय म्हणते माहिती, हे दाद्या झोपू दे माझ्या ताईला. माझी ताई सासरवरून नांदून आली, झोपू दे. 4 दिवस राहणार आहे, 4 दिवसाने जाणार आहे. लई माय प्रेम करते हो. माय तर प्रेम करते. बापाचं काय कमी असतं का? बापाचा सगळ्यात जास्त जीव कुणावर असतो? मुलावर असतो. आणि विशेष जीव मुलीवर असतो. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज. खरं सांगू का, आपण आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये आपल्या आईला अनेकदा रडताना पाहतो पण बापाला रडताना कधी पाहिलं नाही. मुलीचं लग्न जमत नाही ना, माय भाकरी करताना विचार करते माझ्या ताईचं कसं होईल, रडते भाकरी करता करता. पण बाप
रोज लोकाचे पाहुण्या रावळ्याचे दरवाजे धुंडत असतो बरं का माझ्या लेकीला चांगलं सासर मिळालं पाहिजे. रात्रंदिवस लोकांची उमरं झिजवतो, लय प्रेम करतो. बाप काय असतो माहित आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. कितीही रागवला तरी माया त्याची आमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा आमचा शेतकरी बाप आहे. लय प्रेम करतो बाप. किती प्रेम करतो माय बाप हो. थोडं लांब ठेवा. किती प्रेम करतो माहित आहे? बाप आयुष्यात कधी डगमगला नाही, कधी रडला नाही. पण ज्या वेळेला एकुलती एक त्या पोरीचं लग्न जमतं ना, त्यावेळेला बाप ढोरासारखा रडतो. एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो. पोरगी बाबाजवळ येते, बापाला म्हणते, बाबा अहो तुम्ही एक भाकर खात होते, आता अर्धी भाकर. बाप म्हणतो, नाही ताई, आता तुझं लग्न जमलंय ना, तुझं लग्न होईपर्यंत मला घास गिळणार नाही. शेताच्या बांधावर जाऊन एकटा एकटा बाप रडतो. का बरं? त्याचं कारण एक आहे. आता माझ्या ताईचं 1 महिन्याने लग्न होणार. मी शेतातून आलं की मला पाण्याचा तांब्या भरून द्यायची, बाबा घ्या पाणी, बाबा घ्या चहा. कधी जर बायको म्हणणारी मला बोलली तर समजून सांगायचे, बाबा आईच लय मनावर नका घेऊ, आई तशीच आहे बाबा. लय पोरगी प्रेम करते, बापाचं काळीज असते. आणि एक लक्षात ठेवा, मुली इतकं बापावर कोणी प्रेम करत नाही, बापा इतकं मुलीवर कोणी प्रेम करत नाही. 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली. एखादी दुर्दैवी माईमाऊली असेल की लहानपणीच आई मरण पावली. सगळं शिक्षण, सगळं संगोपन बापाने केलं. एक दिवस पोरीचं लग्न ठरलं, श्रीमंत सासर मिळालं. लग्नाचा दिवस उजेडला, सगळ्या गावातील महिला धावून आल्या, एकमेकीला म्हणायच्या, काय अगं चला. काय 6 महिन्याच्या असताना या पोरीची आई मरण पावली, आपण तिची आई भाऊ काही कमी पडून द्यायचं नाही. सगळ्या गावातील महिला धावून आल्या हो लग्नाला, सगळं घेऊन आल्या. लग्न पार पडलं. ज्या वेळेला लग्न पार पडलं ना, त्यावेळेला शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर आणा तुम्ही. आता एखाद्या मुलीला काका असतात, काकू असते, आजी कोणीच नाही वहिला. 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली होती, फक्त बाप आणि एकटी मुलगी. पोरगी वाट लावायला चालली, त्यावेळेला सगळ्या महिलांचे पदर डोळ्याला, रडायला लागले. काय ग, कसं होईल? 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली होती, बापाने संगोपन केलंय. आता ज्या वेळेला बापाजवळ येईल, बापाच्या पाया पडेल आणि बापाला म्हणेन पप्पा येते, त्यावेळेला कसा सहन करेल हा बाप? बघता बघता तो ती पोरगी बापाजवळ जाते, बापाच्या पाया पडते. बापा उठून उभा राहते आणि बापाला म्हणते, पप्पा येते पप्पा. माय जसा लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी पोरगी आपल्या बापाच्या तोंडावरून हात फिरवते, येते पप्पा. तसं बाप आपलं तोंड फिरवतो आणि जवळच्या भिंतीवर दान 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 टेंगुळी येईपर्यंत डोकं आधळून घेतो. पोरगी म्हणते, बाबा असं नका ना करू, ओ बाबा असं नका ना करू. बाप म्हणतो, बेटा आता माझी काळजी करू नको, पण एक गोष्ट तुला जरूर सांगतो. बाप म्हणतो, बेटा तुझ्या आईला जाऊन आज 25 वर्ष झालं, पण एक आठवण मनामध्ये ठेवली तेवढी सांगतो तुला. माझी काळजी नको करू तू, आता तुझा बाप मेला म्हणून समज. काय बाबा काय झालं? अरे म्हटले, तुझ्या आईची दशक्रिया झाली, तुला एक दिवस पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. पांडुरंगाला हात जोडला होता आणि पांडुरंगाला एकच प्रार्थना केली होती, पांडुरंगा तुला धन दौलत मागायला आलो नाही रे, मग
माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव. ए ताईडे, पांडुरंगाने माझी प्रार्थना मान्य केली. तुझा बाप मेला म्हणून समज. पोरगी म्हणते बाबा असं नका करू. हो बाबा असं नका करू. माझ्या आईला जाऊन 25 वर्ष झालं. 25 वर्षामध्ये मला माझ्या आईची कधी आठवण येऊ दिली नाही बाबा. एवढं प्रेम, एवढा लळा तुम्ही बाबा मला लावला. माझ्यासाठी जिवंत राहा बाबा. हा मुलीचा आणि बापाचा निस्वार्थ प्रेमाचा संबंध आहे महाराज. खरं तर बाप खूप मुलीवर प्रेम करतो. खरं एक सांगू का, बाप आयुष्यात कधी रडत नाही, पण एकुलती एक पोरगी ज्या वेळेला माहेरी जाते ना, सासरी जाते ना, त्यावेळेला रडल्याशिवाय राहत नाही. अरे शकुंतलेसाठी कनकासारखा ऋषी असणारा रडलाव. जानकीसाठी विदेही महात्मा म्हणणारे जनक राजा रडलाव. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा सखूबाईसाठी रडला. रे एवढंच नाही, एक साधू, एक महात्मा, जगद्गुरु तुकोबारायसारखा महात्मा आपल्या लेकीसाठी वैकुंठातून परत आला. अहो राजा रडेल, महाराज रडेल, माणूस रडेल, याच्यामध्ये नवल नाही हो. एक राक्षस आपल्या लेकीसाठी रडला. कोण? भागवतामध्ये कथा आहे दक्ष प्रजापती राजाची. सतीने मनाने विवाह केला म्हणून म्हणायला लागला, कार्टीने मनाने विवाह केलाय. पसंत नव्हता, पण घरामध्ये गेला, कडी लावून घेतली ना आतमध्ये रडायला लागला. सती दारासमोर आहे, कार्टीने मनाने विवाह केला पण आतमध्ये रडत होता. एक लक्षात ठेवा, माझ्या प्रत्येक ताईला, माझ्या प्रत्येक बहिणीला विनंती आहे, आईच्या डोळ्यात अश्रू येईल असं वागू नका. आणि बापाची मान शर्मेने खाली जाईल असं कधी वर्तन करू नका. हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लागेल असं जीवनात कधी आचरण करू नका. एवढी सगळ्यांना प्रार्थना आहे. मायबाप, मायबापाने आपल्यासाठी खूप खस्ता खाल्लेले असतात. किती बापाचं प्रेम असतं हो महाराज. बाप कधी रडला नाही, पण त्याचं प्रेम कवीने सांगितलं. किती प्रेम आहे. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. कमीस कवाटी फाटलेलं सोयी दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा, उधार पाधार कापड पुराणा नाहीचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. लय प्रेम करतो बाप. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आज या गायकवाड परिवारातील बाप गेलाय. अहो सगळं काही आहे हो, पण आज बाप नाही. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला बापासारखा व्यक्ती जरी दिसला ना, एखादा शर्ट दिसला बापाचा जुना की आठवण येते. आता आई आहे त्या ठिकाणी, एखादी जर भाजी केली ना आवडीची तर आठवण येते महाराज मालकाची. लय प्रेम करतो. खरं तर ज्याचं जळतं ना महाराज
त्याला रग लागते, रग लागते. खरं तर एक लक्षात ठेवा, लाखो रुपयाचा तुमचा बंगला असू द्या, लाखो रुपयाचा तुमचा बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर म्हातारी आई असू द्या, म्हातारा बाप असू द्या, लई शोभा असते त्या बंगल्याला, लई शोभा. या दोघातला एक जरी गेला ना, त्या बंगल्याची शोभा कमी होते बरं का, लई कमी होते महाराज. म्हणून एक लक्षात ठेवा, या आज दोन मुलांनी आपल्या बापाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढा सुंदर कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं आहे. खरं सांगू का, मायबापाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा महाराज, फळ काय आहे हो. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये कधीच कुणाच्या समोर हात पसरावं असं वाटत नसेल ना, हात पसरायची वेळ येऊ नये असं जर वाटत असेल ना, मी सांगतोय ती गोष्ट करा. आपले मायबाप म्हातारे झालेत, आता त्यांना खाटेवरून उठता येत नाही. एक काम करा, त्यांना थुंकायचं आहे, त्याच्यासाठी एकच काम करा. काय? आपल्या बापाजवळ जा, आपल्या आईजवळ जा, हे दोन हात समोर करा, त्यांची थुंकी आपल्या हातावर घ्या, लागलंच तर बाजूला टाकून द्या लगे, हात स्वच्छ धुवा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ज्याने मायबापाची थुंकी हातावर घेतली, ज्याने मायबापाची थुंकी हातावर घेतली, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात त्याला कधीच कुणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. मायबाप ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे, मायबापाच्या सेवेची ताकद आहे. म्हणून या गायकवाड परिवारानं अत्यंत सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांना अंतकरणातून मनातून धन्यवाद देतो. एकदा मधलं भजन घ्या. विठोबा रखुमाई रखुमाई जय डोबार कुमाई विठोबार कुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. आपुलिया हिता जुअसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या आईबापाची सेवा करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या, धन्य जीवन करून घ्या. कारण तुका म्हणे माये बापे अवघी देवाचे स्वरूपे. आळंदीला जाता येत नाही, जाऊ नका. पंढरपूरला जाता येत नाही, जाऊ नका. पण खऱ्या अर्थाने दोन देवदेवाने असे दिलेले आहेत, ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानाला दिसतात. ते देव आहेत माय आणि दुसरा आहे बाप. नाही व कुठं जाण्याची गरज, त्यांच्या सेवेने सगळ्या देवाचं दर्शन होतंय. पुंडलिके काय केले आणि उभे ठेले परब्रह्म. अर्थात मायबापाची सेवा सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे. मला असं वाटतं एखाद्या देवाची सेवा करून काही मिळवता येते की नाही मला माहीत नाही, पण मायबापाची सेवा करून जगातील सगळे देव मिळवता येतात. म्हणून मायबापाची सेवा करा. सकाळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी, तया सेवेची कीर शरीरे लोण की जय. म्हणून सगळ्याला एकच संदेश आहे, मायबाप हो, हे जीवन मिळालंय, या जीवनाचं सोनं करून घ्या. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, चालवू पाऊले पुढे जे थांबले ते संपले. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसानी मानसासी मानसा समवागणे. डेमोक्रेसी बाय द पीपल ऑफ द पीपल. लोकाने लोकाकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी कसं वागावं याच्यासाठी हे कीर्तन असतं बरं का. परिवर्तनाचं साधन आहे. आवर्तनं भरपूर झाली, पण परिवर्तन होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्याला शेवटचा एक संदेश आहे, साधू संतांच्या विचारानं जीवन जगा, आपल्या जीवनाचं भलं होईल. महाराज नाही ऐकलं तर हे जरी नाही काल
जरी दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हा टाळी 160 टाळी झालं कीर्तन. हा वा वा वा. आज या ठिकाणी कैलासवासी भानुदास पंढरीनाथ गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या गायकवाड परिवारानं अरे काय सुंदर कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलंय. अरे वरून जर पाहत असतील, देव लोक पुष्पवृष्टी करत असतील, म्हणत असतील धन्य माता पिता तयाची. एका जनार्दनी आमचे काही बाजा येईल, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल, आमचे काही बाजा येईल. आमचे काय बाजा येईल. पिंगळा महाद्वारी बोल बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लाटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेने बोला मी वर्तमान खोटे, लाटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकेने बोला मी वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा गे, 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 अवघा धांगड धिंगा गे. हो नको 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 घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा गे. नको नको घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा गे. चेत जाना तुम्ही चेत जाना, टिपरीवर राखा गाई हो. जरा तुम्ही सेत जरा, टिपरीवर राखा गाई हो. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वाजे, मल्हारीची वाजे. मल्हारीची वाजे, मल्हारीची वाजे. 160 टाळी येत नाही सगळ्याची वर. हा झालं कीर्तन. हा वा. डोर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका, फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. वा. तुम्ही डुग डुग ऐका. तुम्ही डुग डुग ऐका, डुग ऐका. तुम्ही डुग डुग ऐका. डुग ऐका. पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. हे विठो बापाईची विटमी कैबा होईन, विठो बापाईची विटमी कैबा होईन. विठो बापाईचे विटमी कैवा होईन, विठो बापाईचे विटमी कैवा होईन. विटमी कैबा होईन, विटमी कैबा होईन. विटमी कैवा होईन, विटमी कैवा होईन. हे विठोबा विठो बापाईची विटमी कैबा होईन, विठो बापाईची विटमी कैबा होईन. विठो बापाईचे विटमी कैवा होईन, विठो बापाईचे विटमी कैवा होईन. हे वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाय
पाहिन वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ हो पाहिन त्रिवेणीये स्नान करीन परी